गोवंश हत्याबंदी कायदा प्रभावीपणे अंमलात आणायचा असेल तर राज्यातील पशुचिकित्सालय सक्षम असणे गरजेचे आहे. विद्यमान युती सरकारला बहुधा ही बाब लक्षात आलेली दिसत नाही. धुळे शहरात अद्ययावत असे पशुचिकित्सालय 1995 मध्ये मंजूर झाले होते. त्यावेळी यासाठी 57 लाखांचा निधी लागणार होता. मात्र नकारात्मक राजकीय आणि प्रशासकीय मानसिकतेमुळे या चिकित्सालयाचे काम 25 वर्षांनंतरही अपूर्ण आहे. युती, आघाडी आणि आता पुन्हा युती शासन असा दीर्घ प्रवास झाल्यानंतरही या चिकित्सालयाला न्याय मिळालेला नाही. आता या चिकित्सालयासाठी तब्बल 2 कोटींच्या घरात निधी लागणार आहे. एकीकडे शेतकऱ्याला गोधन विकू द्यायचे नाही आणि दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करायची नाही. शासनाच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. जे सुविधा त्या जनावरांसाठी भेटायला पाहिजे, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, काहीतरी अंधत्व तपासणी वगैरे वगैरे, प्रयोगशाळा, अनेक प्रकारच्या त्या गोष्टी असतात टेक्निकल बाबतीत, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या नाही आहेत आणि म्हणून या ठिकाणी पशूंचे हाल होत आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे राज्यात 1892 साली धुळ्यात पहिल्यांदा पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू झाले होते. मात्र आता या जिल्ह्यात पशुधनासाठी वैद्यकीय सुविधांकरता कोणाकडे पाहावे असा प्रश्न सर्वांनाच सतावतोय. पशुपालनाच्या संगोपनाबाबत निदानाचे साहित्य ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे पशुपालकांना योग्य त्या सुविधा प्राप्त होऊ शकत नाही. धुळ्यासारख्या छोट्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात तब्बल 40 पदं रिक्त आहेत. त्या चिकित्सालयाच्या नावाने सर्वत्र बोंब. अशा बिकट परिस्थितीत पशुधन कसे सांभाळावे हा प्रश्न पशुपालक शेतकऱ्याला सतावतोय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.